हाय सगळ्यांना, सक्रातीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अजून एकदा माझ्याकडून स्पेशल. तर ही आमची सक्रात, ही मला सक्रातीला साडी माझी आमच्या आईनं आणली साडी आहे का नाही का. आमच्या आई बघा नटली का, बघा पदर घेणं चाललं. तर चला तुम्हाला तयारी दाखवते मकर संक्रांतीची. थांबा एक मिनिट, मी आलेल्या घरात आली बघा. ही खण पुंजले तर आणि ही तयारी केलेली वाणाची. हे बघा, ही आमची सक्रातीची तयारी. कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि माझे पण लुक आजचा कसा वाटला ते पण सांगा मला. कसं आहे माहिती आहे का, तर मला काय जास्त नाही नटू वाटत. जसं आहे सिंपल आपलं. तर ब्लाऊज माझ्याकडं 2च आहेत, त्यामुळं मी तेच घालू शकते, एक हिरवा आणि एक गुलाबी. आणि ते कसं आहे, मी जे घालेल तेच मला चांगलं दिसते आणि मला चांगलं दिसलं म्हणजे बस झालं. मग काय तर हे बांगड्या आईने भरल्यात. हे बांगड्यामधल्या ही चुडं, ही कसं असतं, रिवाज सगळा पाळावा लागतो आपल्याला. असं नाही की रिवाज म्हणजे कसं असतं, जरी आपल्याला त्या बाबाने म्हणजे नवऱ्याने नाही नांदवलं तरी पण आपण परंपरा कडेला नेतो. मग काय, लोकांनी नावं ठेवायला जागा नको. आपण तर इकडं आईबापाच्या इकडं असलं म्हणून याचा अर्थ असा होत नाही की आपण सगळीच नाती तोडतो. बरोबर आहे का नाही. तर मी नाती सगळी धरून असते, हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. आणि राहिली गोष्ट नवऱ्याची, तर त्याला किती शिव्या दिल्या आणि काय दिलं त्याला काय फरक नाही पडणार. आणि ते माझे हेड तर त्याच्या घरचे रोजच बघतात, त्यामुळं त्यांना मुद्दाम मी त्यांच्यासाठी सांगते. तर मला त्यांची गरजच नाही. मेन माझी त्यांना गरज नाही म्हणल्यावर मला त्यांची गरज नाही. तर आजच्या दिवसात मी म्हणजे तसल्या माणसांची नावं घेत नाही. तर जाऊ द्या, ते तिकडंच, ते जी ते खुश तिकडं, माझी मी लेकरं घेऊन इकडं खुश. तर आजचा लुक कसा वाटला सांगा मला कमेंटमध्ये. आजचा लुक आता मला दाखवा येणार नाही. ही आमच्या आईने साडी घेतलेली आहे मला, हो का. आणि माझं कसं असतं, जसं आहे तसं आहे, आपल्याला जास्त नटायला किंवा काय नाही. आणि आपली दीक्षाने पण साडी घातली, तुम्हाला दाखवते, ये इकडे. आता पोरींचे लहान पोरींचं लय आवड असते साड्या नेसायची. मग त्यांना पण वाटतं नटावा. ह्या काही ही दीक्षा आपली दिसली का, ही दीक्षा कशी वाटते बोल दीक्षा, वरी मुंडकं कर. मस्त तरी मोठी ती दिसत असली ना तर तिचं वय लय लहान आहे. म्हणून आपली जी इच्छा, आपल्या लेकरांना जर खुश ठेवायचं असेल तर आधी आपल्या लेकरापासून सुरुवात करावी लागते. मग आताच्या पुरी साड्या नेसतात. आणि सक्रातीचं म्हणजे कसं असतं तुम्हाला तर माहिती आहे, सांगायची गरज लागणार नाही. बरोबर आहे का नाही. आणि ही एक आठवण म्हणून असते, म्हणून मी हिच्यामुळं मी पण नटण्यात आली. तर कशी वाटते आपली दीक्षा नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर कुणी नावं ठेवू नका. कसं आहे माहिती आहे का, मला कमेंट वाचा येत नाही पण ही वाचते, त्यामुळं खुश असं राहावं असं कमेंट छान करा तुम्ही. तर तिळगुळ घ्या, सगळे गोड बोला. काय दीक्षा मन तिळगुळ घ्या. तर आमच्या दीक्षाला काय जास्त बोलता येत नाही म्हणून ती थोडंच आपलं. तर ही बानू आहे आपली बानूबाया, तिच्यामुळं तर सगळंच म्हणजे आम्हाला जे सण येतात ते अधुरच वाटतात. पण कसं आहे, एक सण काय म्हणतात नाही ते असतं, ते माणसांना नावं ठेवायचं जागा नको बाया, ह्यांना काय आहे का नाही, ह्यांना काय मिळतंय का नाही. म्हणून आपण त्यांना दाखवण्यासाठी तर नटत नाही, पण जे परंपरा असते त्याला आपण फॉलो करायचं. मग तर चला, हेड आवडला असला तर नक्कीच लाईक करा. आणि दीक्षा कशी वाटली कमेंटमध्ये. तुमची भाची म्हणजे काय ती असेल नात म्हणजे जे काय असेल ती तर सांगा मला कमेंट. तर बाय सगळ्यांना.